तुझी दरवळती श्वास तुझे आज इथे तू नजरे तरी भावती भास तुझे. क्लासमेट्स हे चित्रपटाचं नाव आहे. आदित्य सरपोदार दिग्दर्शित ही फिल्म आहे आणि आज गाण्यानी या पिक्चरचा मुहूर्त झालेला आहे. अमित राज याचं संगीत आहे आणि गुरु ठाकूर यांचे शब्द आहेत. आणि आत्ताच मला कळलं आदित्य सरपोतदार आणि मी एकाच कॉलेजचे होतो, त्यामुळे वेगळ्या अर्थाने आम्ही क्लासमेट्सच आहोत. तर त्यामुळे जेव्हा आदित्यने पूर्ण सिच्युएशन समजून सांगितली आणि सांगितलं की कुठल्या काय सिच्युएशन आहे गाण्याची आणि काय इमोशन्स आहेत गाण्यातले, आय थिंक कुठल्याही सिंगरसाठी हे खूप महत्त्वाचं असतं हे जाणून घेणं. कारण का नाहीतर आपण आपल्या पर्स्पेक्टिव्हने गाणं गात असतो आणि जेव्हा सिच्युएशन समजवण्यात येते किंवा शब्द आपल्यासमोर येतात तेव्हा त्याच्यातल्या भावना सिच्युएशनप्रमाणे त्या बदलतात. आणि तसंच हे गाणं आहे. अतिशय भावनिक गाणं आहे, अतिशय इमोशनल असं गाणं आहे आणि खूप छान कंपोजिशन अमित राज याचं आहे. खूप फ्रेश कंपोजिशन आहे आणि ॲट द सेम टाईम गुरुचं ऑफकोर्स त्याच्यात हातखंडा आहे अशी गाणी लिहिण्यामध्ये. त्यामुळे एक काय म्हणतो गिव्ह अँड टेक खूप छान होती गाणं गाताना. अमितला मी खूप वर्षांपासून ओळखते ऑफकोर्स आणि अमितबरोबर ह्याच्या आधीसुद्धा मी काम केलं आहे. गुरुबरोबरसुद्धा अनेक गाणी माझी रिलीज झालेली आहेत. त्यामुळे गुरुचे शब्द आज सकाळी जेव्हा आले तेव्हा ते वाचूनच मी म्हटलं की फार सुंदर लिहिले गुरुने. आणि ऑफकोर्स त्याचे एक सिग्नेचर असते त्याच्या गाण्यामध्ये, ती कळतं की गुरुचं गाणं आहे. तसंच प्रत्येकाची एक शैली असली की ती त्याचं ट्युनिंग आणि आपलं त्या संगीतकाराबरोबरचं ट्युनिंग हे फार महत्त्वाचं असतं. आणि ॲट द सेम टाईम आय थिंक टू सिंग ॲप्ट फॉर द सिच्युएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याप्रमाणेच गाण्याचा प्रयत्न मी कायम करत असते. त्याप्रमाणे जेव्हा सिच्युएशन माझ्यासमोर आली आणि अमितनी समजून सांगितली की काय काय त्याच्यात द्यायचं आहे, थोडं हॅपी आहे, थोडं सॅड पण आहे, सगळ्याच इमोशन्स त्या गाण्यात आहेत. त्यामुळे एक काय म्हणतो आमची मैत्री पण खूप छान आहे, ॲज गुड ॲज क्लासमेट्स ॲक्च्युली. त्यामुळे ते गाणं रेकॉर्ड करताना खूप आनंद झाला. याद तुझी साथ तुझी दरवळती श्वास तुझे आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे तुझ्या आठवांचा शहारा जरा येऊन या मनाला सावर रे सावर रे सावर रे सावर रे. खूप सुंदर सिनेमा आहे हा. आदित्य सरपोतदार डिरेक्ट करतोय आणि खूप म्युझिकल व्यक्तिमत्व आहे ते. प्रत्येक गाणं वेगळं वाटलं पाहिजे. कारण म्हणजे माझं असं एक पर्स्पेक्टिव्ह असतं की माझं कुठलंही गाणं समजा फॉर एक्झाम्पल दुनियादारीचं गाणं घ्या, देवा तुझ्या गाभाऱ्याला, ते गाणं घ्या किंवा आता प्यारवाली लव्ह स्टोरी फिल्म येते संजय दादांची, त्यामधलं गाणं घ्या, कव्वाली समजा, किंवा आता हे गाणं घ्या. असे प्रत्येक गाण्यांमध्ये मी वेगळ्या फ्लेवर वापरायचा प्रयत्न करतो आहे. माझ्या परीने मी प्रयत्न करतो आहे. आता प्रेक्षकांना ते प्रेक्षक कसे घेतील त्यावर माझं पुढचं कॅल्क्युलेशन असेल की बाबा त्यांना नक्की हे आवडतं की हे आवडत नाही आहे, किंवा हे आवडतं तर बाबा हेच द्यावं. तर माझा प्रयत्न असतो की एक मेलोडियस गाणं त्यांच्यापर्यंत पोचावं. ती मेलोडी त्यांच्या कंटिन्युअस डोक्यात घुमत राहावी आणि ती फिरत राहिली की आपोआपच ते गाणं हिट असतं, मला असं वाटतं. मी तेवढा मोठा नाही की मी गुरुबद्दल काही बोलीन, कारण गुरुला मला अजूनही माहिती आहे की मी कॉलेजमध्ये असल्यापासून मी आणि गुरु आम्ही मित्र आहोत. आणि गुरुबद्दल मी एवढंच सांगेन की अप्रतिम लेखक, अप्रतिम लिरिसिस्ट आणि प्रत्येक गोष्टीची जाण असणारा असा एक आपल्या महाराष्ट्राला मिळालेला एक अप्रतिम गुरु ठाकूर मी म्हणेन. आणि हे गाणंही खूप अप्रतिम त्याने लिहिलं आहे. आणि मी एवढंच सांगेन गुरु थँक्स की तू आज माझ्यासाठी ही गाणी लिहितोयस, कारण मला खूप इच्छा असते त्याच्यावर काम करायची, पण तो बिचारा एवढा बिझी आहे की तर तो वेळ देऊ शकत नाही मला. पण मी ठरवलं की किती काही झालं तरी वेळ काढायचा आणि गुरुला पकडायचं आणि त्याच्याकडून लिहून घ्यायचं. याद तुझी साध तुझी दरवळती श्वास तुझे आज इथे तू नजरी
तरी भवती भास तुझे, तुझ्या आठवणचा शहारा जरा येऊनी ह्या मनाला. सावर रे सावर रे सावर रे सावर रे. थँक्यू. तर युथफुल सिनेमा असल्या संगीत ऑब्विसली युथफुल असणारच आहे, पण ही कथा जरा मागे जुनी आहे. जुनी म्हणजे साधारणतः एक जेव्हा रेट्रो हा प्रकार संपलेला होता, म्हणजे 90 to 94च्या दरम्यान, आणि एक सिंथेटिक साऊंडचा जमाना आला होता, त्या काळातलं म्युझिक असणार आहे. त्याच्यामुळे युथफुल असताना ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला लक्षात ठेवून करायचं आहे. तर बघूया काय होतं.